नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र या विषयाचा युनिट नंबर 6 सार्वजनिक अर्थशास्त्र, ज्यालाच आपण पब्लिक इकॉनॉमिक्स असं म्हणतो. त्यातील बाजारातील अपयश आणि सुधारात्मक उपाय याचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बाजारातील अपयश आणि सुधारात्मक उपाय पाहायला गेलं तर सार्वजनिक अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचा एक मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. हा अभ्यास सरकारची भूमिका, बाजार व्यवस्थेच्या मर्यादा आणि सामाजिक कल्याणाची संकल्पना यांचा सखोल अभ्यास करतो. आदर्श परिस्थितीत मुक्त बाजारपेठ किंमत यंत्रणेद्वारे संसाधनांचे कार्यक्षम वाटप करते. परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलं तर प्रत्यक्ष व्यवहारात बाजार व्यवस्था अनेकदा सामाजिकदृष्ट्या अपेक्षित परिणाम साध्य करण्यात अयशस्वी ठरते. अशा परिस्थितीला आपण बाजारातील अपयश असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, बाजारातील अपयश प्रामुख्याने असममित माहिती, सार्वजनिक वस्तू आणि बाह्य परिणाम या कारणांमुळे उद्भवते. उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य विमा बाजारात रुग्णांकडे त्याच्या आजाराची अधिक माहिती असते, तर विमा कंपनीकडे अपुरी माहिती असते. यामुळे असममित माहिती निर्माण होते आणि परिणामी ॲडव्हर्स सिलेक्शन आणि मॉरल हझर्ड यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर राष्ट्रीय संरक्षण, रस्ते, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था यांसारख्या सार्वजनिक वस्तू बाजारपेठेमार्फत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत, कारण त्यांचा वापर कोणालाही वर्ज्य करता येत नाही आणि एका व्यक्तीच्या वापरामुळे दुसऱ्याच्या वापरात अडथळा येत नाही. कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा लसीकरणामुळे समाजाला होणारा फायदा हे बाह्य परिणामांचे एक स्पष्ट उदाहरण आपण देऊ शकतो. या बाह्य परिणामांमुळे सामाजिक खर्च आणि खाजगी खर्चात काय होते, तफावत निर्माण होते व संसाधनांचे अकार्यक्षम वाटप होते. आजच्या या जागतिकीकरण, औद्योगिकरण, पर्यावरणीय संकटे आणि आरोग्यविषयक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अपयशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे सरकार, कर, अनुदाने, कायदे, सामाजिक खर्च, नियमन आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी यांच्या माध्यमातून बाजारातील अपयश दूर करण्याचा काय करते, प्रयत्न करते. आणि म्हणून बाजारातील अपयश आणि सुधारणात्मक उपाय हा पाहायला गेलं तर UGC नेट आणि महाराष्ट्र सेट या परीक्षांमध्ये त्याचे संकलनात्मक म्हणा किंवा विश्लेषणात्मक किंवा वारंवार खूप महत्त्वाचे प्रश्न असतात ते विचारले जातात. आता आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत, त्यातील असममित माहिती. विद्यार्थी मित्रांनो, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत कोणताही आर्थिक व्यवहार यशस्वी होण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांजवळ समान, पूर्ण व अचूक माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. कारण माहितीच्या आधारेच ग्राहक काय करतो, वस्तूंची किंमत, त्यांची गुणवत्ता व उपयुक्तता ठरवतो. तर विक्रेता योग्य किंमत काय करतो, निश्चित करतो. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ही आदर्श स्थिती क्वचितच आढळते. अनेक वेळा व्यवहारातील एका पक्षाकडे अधिक अचूक किंवा गुप्त माहिती असते, तर दुसऱ्या पक्षाकडे अपुरी किंवा चुकीची माहिती असते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण वापरलेल्या गाड्या असतील, वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात विक्रेत्याला गाडीची वास्तविक स्थिती, बिघाड किंवा दोष पूर्णपणे माहीत असतात, परंतु खरेदीदाराला याची माहिती नसते. परिणामी खरेदीदार जास्त किंमत मोजू शकतो किंवा व्यवहारच टाळतो. याचप्रमाणे आरोग्य विमा बाजारात रुग्णाला त्याच्या आरोग्य स्थितीची माहिती जी असते ती अधिक असते, तर विमा कंपन्यांकडे मर्यादित माहिती असते. त्यामुळे विमा कंपन्यांना जोखीम वाढते आणि विमा प्रीमियम वाढवावे लागतात. या प्रकारात माहितीतील असमानतेमुळे आर्थिक निर्णय अपूर्ण माहितीवर आधारित घेतले जातात.
संसाधनांचे कार्यक्षम वाटप होते आणि बाजारपेठेत समाजाच्या दृष्टीने अपेक्षित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरते. या परिस्थितीलाच आपण असममित माहिती असे म्हणतो. असममित माहितीमुळे ॲडव्हर्स सिलेक्शन आणि मॉरल हर्झर्ड यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात, ज्या बाजारपेठेच्या कार्यक्षमतेवर आणि सामाजिक कल्याणावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारी हस्तक्षेप, माहिती उघड करणे, नियमन व उप कायदेशीर उपाय आवश्यक ठरतात. आता आपण असममित माहितीची व्याख्या अभ्यासणार आहोत. त्यातलं जेव्हा आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या पक्षांकडे समान माहिती नसते आणि एका पक्षाकडे दुसऱ्या पक्षापेक्षा अधिक अचूक किंवा गुप्त माहिती असते, तेव्हा त्या परिस्थितीला असममित माहिती असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, असममित माहिती म्हणजे अशी आर्थिक स्थिती जिथे खरेदीदार आणि विक्रेत्याजवळ उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये समतोल नसतो. व्यवहाराच्या वेळी एका पक्षाकडे अधिक अचूक आणि गुप्त माहिती असते, तर दुसरा पक्ष अपुरी किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेतो. यामुळे खरेदी विक्रीचे निर्णय पूर्णपणे तर्कसंगत राहत नाही आणि संसाधनांचे कार्यक्षम वाटप होत नाही. अजून एक तुम्हाला उदाहरण देते, की वापरलेल्या गाडीच्या बाजारात विक्रेत्याला गाडीची वास्तविक गुणवत्ता, तांत्रिक दोष व पूर्वीचे बिघाड यांची माहिती असते, परंतु खरेदीदाराकडे ही माहिती नसते. परिणामी खरेदीदार चुकीचा निर्णय घेऊ शकतो किंवा जास्त किंमत मोजू शकतो. अशा प्रकारे माहितीतील असमानतेमुळे व्यवहारात अकार्यक्षमता निर्माण होते आणि बाजारपेठ समाजाच्या दृष्टीने अपेक्षित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरते. आता आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया. व्यवहारातील दोन्ही पक्षांकडे समान माहिती नसते. तर असममित माहितीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवहारात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांकडे समान व पूर्ण माहिती नसते. एका पक्षाकडे वस्तूची गुणवत्ता, धोका किंवा भविष्यातील परिणामांविषयी अधिक माहिती असते, तर दुसऱ्या पक्षाकडे मर्यादित माहिती असते. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरीच्या बाजारात उमेदवाराला स्वतःच्या कौशल्याची व कार्यक्षमतांची अधिक माहिती असते, तर नियोक्त्याला ती पूर्णपणे माहीत नसते. त्यामुळे जो नियोक्ता असतो तो अचूक निर्णय घेऊ शकत नाही. आता दुसरं आहे, एक पक्ष दुसऱ्या पक्षापेक्षा अधिक फायदा घेतो. नक्कीच माहितीतील असमानतेमुळे अधिक माहिती असलेला पक्ष व्यवहारातून जास्त फायदा घेतो. हा फायदा कधी-कधी आर्थिक तर कधी अन्य स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वापरलेल्या घराच्या विक्रेत्याला घरातील दोष माहिती असतात. बरोबर? परंतु खरेदीदारास ते माहीत नसतात. परिणामी विक्रेता जास्त किंमत मिळवतो, तर खरेदीदार काय करतो? नुकसान सहन करतो. तिसरं आहे आपला निर्णय प्रक्रियेत जोखीम वाढते. तर जेव्हा निर्णय अपूर्ण माहितीवर घेतले जातात, तेव्हा व्यवहारात अनिश्चितता व जोखीम वाढते. खरेदीदार किंवा विक्रेता दोघेही चुकीचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे आपण म्हणू शकतो, की एक उदाहरण देते. आरोग्य विमा घेताना विमा कंपन्या ग्राहकांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती नसल्याने भविष्यातील खर्चाचा धोका काय होतो? वाढतो. त्यामुळे विमा कंपन्या प्रीमियम वाढवतात किंवा विमा देण्यास टाळाटाळ करतात. चौथा आहे आपला ॲडव्हर्स सिलेक्शन आणि मॉरल हझार्ड. त्यालाच आपण नैतिक धोका, मॉरल हझार्ड म्हणजे नैतिक धोका. असममित माहितीमुळे प्रतिकूल निवड आणि म नैतिक धोका या गंभीर समस्या उद्भवतात. प्रतिकूल निवडीमुळे चुकीचे किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकच व्यवहारात काय होतात? सहभागी होतात. तर नैतिक धोक्यामध्ये करारानंतर व्यक्ती लक्षात घ्या, करारानंतर व्यक्ती आपले वर्तन बदलते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर विमा घेतल्यानंतर काही लोक अधिक बेकायदेशीरपणे वागतात. कारण नुकसान झाल्यास विमा कंपनी भरपाई देणार असते. नेक्स्ट मुद्दा आहे आपला बाजारातील कार्यक्षमता कमी होते. असममित माहितीमुळे
लक्षात घ्या, असममित माहितीमुळे संसाधनांचे योग्य व कार्यक्षम वाटप होत नाही. चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू बाजारातून बाहेर पडतात आणि कमी गुणवत्तेच्या वस्तू शिल्लक राहतात. म्हणजे उदाहरण त्याचं ॲकरलॉफच्या लेमन्स बाजाराच्या सिद्धांतानुसार आपण असं म्हणू शकतो, ॲकरलॉफच्या लेमन्स मार्केट किंवा लेमन्स बाजाराच्या सिद्धांतानुसार वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात चांगल्या गाड्या विकल्या जात नाहीत. कारण खरेदीदार सर्व गाड्यांना कमी किंमत देण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. म्हणून बाजारपेठेतील कार्यक्षमता काय होते? कमी होते. 6वा मुद्दा आहे आपला सामाजिक कल्याणांवर नकारात्मक परिणाम. जेव्हा बाजारपेठ कार्यक्षम राहत नाही, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. आलं लक्षात? दर्जेदार वस्तू व सेवा कमी प्रमाणात उपलब्ध होतात. किमती वाढतात आणि गरीब व असुरक्षित घटकांचे नुकसान होते. उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात माहितीतील असमानतेमुळे दर्जेदार सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. 7वा मुद्दा आहे आपला सरकारच्या हस्तक्षेपाची गरज निर्माण होते. नक्कीच असममित माहितीमुळे निर्माण झालेल्या बाजारातील अपयशावर मात करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो. सरकार माहिती उघड करण्याचे कायदे, गुणवत्ता मानके, परवाने, विमा नियम व ग्राहक संरक्षण कायदे काय करतो? लागू करतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर औषधांवर घटकांची माहिती लिहिणे बंधनकारक असते, माहिती आहे ना तुम्हाला? किंवा सेबीद्वारे कंपन्यांना आर्थिक माहिती जाहीर करणे हे असममित माहिती कमी करण्याचं काय आहे? उपाय आहे. म्हणून सरतेशेवटी आपण असं म्हणू शकतो, की असममित माहिती ही बाजारातील अपयशाची एक गंभीर समस्या असून ती आर्थिक व्यवहारांमध्ये अकार्यक्षमता निर्माण करते. माहितीतील असमानतेमुळे खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये विश्वासाचा अभाव निर्माण होतो आणि बाजारपेठेचा समतोल बिघडतो. त्यामुळे माहिती उघड करणे, नियमन, विमा व्यवस्था व कायदे यांद्वारे सरकारचा हस्तक्षेप काय आहे? आवश्यक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे आपला प्रतिकूल निवड. यावर देखील UGC नेट किंवा महाराष्ट्र सेट क्वेश्चन्स विचारत असते. तुम्हाला माहिती आहे का? असममित माहितीच्या परिस्थितीत बाजारपेठेत व्यवहार होण्यापूर्वीच निवड प्रक्रिया चुकीच्या दिशेने वळते आणि ज्या व्यक्ती किंवा घटकांकडे अधिक माहिती असते किंवा ज्यांची गुणवत्ता कमी असते, तेच व्यवहारात जास्त प्रमाणात सहभागी होतात. तर चांगल्या गुणवत्तेचे किंवा कमी जोखमीचे असलेले घटक बाजारातून बाहेर पडतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात विक्रेत्याला गाडीची खरी स्थिती माहीत असते, परंतु खरेदीदाराकडे ही माहिती नसल्यामुळे तो सरासरी किंमत देण्यास तयार होतो. हं. परिणामी चांगल्या गाड्या बाजारातून बाहेर पडतात आणि खराब गाड्या शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे आरोग्य विमा बाजारात जोखीम जास्त जोखीम असलेले लोकच विमा घेण्यास उत्सुक असतात. किंवा आजारी लोक आपण म्हणू शकतो. जास्त आजारी किंवा जास्त जोखीम असलेले लोकच विमा घेण्यास काय असतात? उत्सुक असतात. तर निरोगी लोक विमा टाळतात. तसेच कर्ज बाजारात परतफेड न करणाऱ्यांची शक्यता जास्त असलेले कर्जदारच घेतात. बरोबर? कर्ज बाजारात परतफेड न करण्याची शक्यता जास्त असलेले कर्जदारच कर्ज घेतात. अशा प्रकारे असममित माहितीमुळे बाजारात होणाऱ्या या अपायकारक निवड प्रक्रियेला प्रतिकूल निवड असे म्हणतात. ही समस्या विमा, कर्ज, कामगार आणि वापरलेल्या वस्तूंच्या बाजारात प्रकर्षाने दिसून येते आणि त्यामुळे बाजारातील अपयश निर्माण होतो. आता आपण व्याख्या अभ्यासूया. काय आहे बरं व्याख्यामध्ये? की जेव्हा व्यवहार होण्यापूर्वी असममित माहितीमुळे जास्त जोखीम असलेले कमी दर्जाचे घटकच बाजारात निवडले जातात, तेव्हा त्या परिस्थितीला प्रतिकूल निवड असे म्हणतात. जेव्हा व्यवहार होण्यापूर्वी असममित माहितीमुळे जास्त जोखीम असलेले किंवा कमी दर्जाचे घटकच बाजारात निवडले जातात, तेव्हा त्या परिस्थितीला प्रतिकूल निवड असे म्हणतात. लक्षात घ्या, प्रतिकूल निवड म्हणजे अशी स्थिती जिथे अपूर्ण व असमान माहितीमुळे योग्य आणि दर्जेदार घटक व्यवहारातून बाहेर पडतात. तर कमी दर्जाचे किंवा अधिक जोखीम असलेले घटक बाजारात टिकून राहतात. आलं लक्षामध्ये? हं. परिणामी बाजारपेठेची एकूण गुणवत्ता काय होते? घसरते. व्यवहारांची संख्या कमी होते आणि संसाधनांचे अकार्यक्षम वाटप होते. आता आपण पाहत आहोत प्रतिकूल निवडीचे
वैशिष्ट्ये. एक-एक वैशिष्ट्याचं आपण एक्सप्लेन करणार आहे मी. पहिलं आहे आपल्या समस्या व्यवहार होण्यापूर्वी निर्माण होते. तर प्रतिकूल निवड ही समस्या करार होण्याआधीच उद्भवते. म्हणजे व्यवहार चालू असताना त्याच्या आधी कुठली घटना घडते? प्रतिकूल निवड. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो हां, नैतिक धोका आणि प्रतिकूल निवड. आधी लक्षात ठेवा. प्रतिकूल निवड ही समस्या करार होण्याआधीची उद्भवते. आधीच उद्भवते. कारण या टप्प्यावर एका पक्षाकडे अधिक माहिती असते आणि दुसऱ्या पक्षाकडे अपुरी माहिती असते. अपुरी माहिती असते हां. उदाहरणार्थ आरोग्य विमा घेताना ग्राहकाला स्वतःच्या आजारांची पूर्ण माहिती असते. नक्कीच आपण जर आजारी असू तर आरोग्य विमा घेतो ना, काय घेतो? आपल्याला आपल्या आजाराची खात्री असते. आरोग्य विमा घेताना ग्राहकाला स्वतःच्या आजारांची पूर्ण माहिती असते. परंतु विमा कंपनीला ती माहिती अजिबात नसते. त्यामुळे करार होण्यापूर्वीच चुकीची निवड होते. आता पर्याय दुसरा बघा. दुसरं वैशिष्ट्य आहे आपलं जास्त जोखीम असलेले घटक जास्त प्रमाणात सहभागी होतात. दुसरा मुद्दा आपण पुन्हा अभ्यासूया. जास्त जोखीम असलेले घटक जास्त प्रमाणात सहभागी होतात. असममित माहितीमुळे काय होतं, की ज्या व्यक्ती किंवा घटकांकडे अधिक जोखीम असते, तेच बाजारात अधिक उत्साहाने सहभागी होतात. आजारपणाचा धोका जास्त असलेले लोक विमा घेण्यास जास्त उत्सुक असतात. तर निरोगी लोक काय होतात? विमा टाळतात. त्यामुळे बाजारात काय होतं, जास्त जोखीम असलेले लोक शिल्लक राहतात. तिसरा मुद्दा आहे आपला चांगल्या गुणवत्तेचे घटक बाजारातून काय होतात? बाहेर पडतात. तर जेव्हा सर्वांसाठी समान अटी किंवा सरासरी किंमत लागू केली जाते, तेव्हा असे घटक व्यवहारात टिकत नाहीत. उदाहरणार्थ वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तर वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात चांगल्या गाड्यांचे जे मालक असतात, कमी किंमत असल्यामुळे गाडी विक्रीस काढत नाही. परिणामी चांगल्या गाड्या काय होतात? बाजारात बाहेर पडतात. चौथ्या मुद्द्याकडे वळूया आपण. किमती वाढतात, पण गुणवत्ता घटते. नक्कीच प्रतिकूल निवडीमुळे विक्रेते किंवा सेवा पुरवठादार जोखीम भरून काढण्यासाठी किमती वाढवतात. मात्र बाजारात उपलब्ध वस्तू किंवा सेवांची गुणवत्ता कमी होते. जसं विमा कंपन्या वाढलेल्या जोखमीमुळे प्रीमियम वाढतात. बरोबर आहे ना? विमा कंपन्या काय करतात? वाढलेल्या जोखमीमुळे काय करतात? प्रीमियम वाढतात. पण तरीही ग्राहकांची गुणवत्ता सुधारत नाही. नेक्स्ट मुद्दा आहे आपला बाजारपेठेची कार्यक्षमता कमी होते. प्रतिकूल निवडीमुळे काय होतं? संसाधनांचे योग्य व कार्यक्षम वाटप होत नाही. आलं लक्षात? चांगल्या गुणवत्तेच्या ज्या वस्तू असतात, वस्तू व सेवा बाजारातून नाहीशा होतात आणि व्यवहारांची काय होते? संख्या घटून जाते. उदाहरण द्यायचं झालं तर ते ॲकरलॉफ यांचा लेमन्स बाजार आपण म्हणू शकतो, की ह्या सिद्धांतानुसार काय होते, की बाजारातील कार्यक्षमता पूर्णपणे ढासळते. 6वा मुद्दा आहे आपला सामाजिक कल्याणांवर नकारात्मक परिणाम होतो. नक्कीच जेव्हा बाजारपेठ अकार्यक्षम होते, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर पडतो. दर्जेदार वस्तू व सेवा महाग होतात किंवा उपलब्धच होत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य विमा महाग झाल्यामुळे गरीब किंवा मध्यमवर्गीय लोक विमा घेऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक कल्याण घटते. आणि आता 7वा मुद्दा आहे आपला सरकारी हस्तक्षेपाची गरज निर्माण होते. नक्कीच प्रतिकूल निवडीमुळे काय होतं? निर्माण झालेल्या बाजारातील अपयशावर मात करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप काय असतो? आवश्यक असतो. सरकार माहिती उघड करणं किंवा मानके निश्चित करणं किंवा नियमन व कायदे लागू करणं म्हणजे विमा कंपन्यांमध्ये पाहायला गेलं तर विमा कंपन्या मेडिकल चाचणी काय करते? बंधनकारक करते. माहिती आहे ना तुम्हाला? किंवा कर्जासाठी क्रेडिट स्कोअर वापरते. आणि हे उपाय काय होतं, की प्रतिकूल निवड कमी करण्यासाठी केले जातात. म्हणून आपण एक उदाहरण पाहूया. 3 उदाहरण देण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला इथे, की पहिलं आहे वापरलेल्या गाड्यांचा बाजार. तर विक्रेत्याला गाडीची परिस्थिती माहीत असते, पण खरेदीदाराला ती माहिती नसते. परिणामी खरेदीदार सरासरी किंमत देण्यास तयार होतो. त्यामुळे खराब गाड्या बाजारात शिल्लक राहत नाही. तर चांगल्या गाड्या बाजारातून काय होतात? बाहेर पडतात. हे अकोर्लाफचा लेमन सिद्धांताचं उदाहरण आहे. आलं लक्षात? दुसरा आहे आपला आरोग्य विमा बाजार. तर जास्त आजारी किंवा जास्त जोखीम असलेले लोक विमा घेण्यास काय उत्सुक असतात. तर निरोगी लोक विमा घेणे टाळतात. परिणामी विमा कंपन्यांचा खर्च वाढतो आणि प्रीमियम वाढवावे लागतात. यामुळे काय होतं? जास्त जोखीम असलेले लोकच निवडले जातात आणि ही प्रतिकूल निवडीची काय आहे? एक उदाहरण आहे. तिसरं आहे आपला कर्ज बाजार.
आता जास्त जोखीम असलेले कर्जदारच काय करतात, बँकांकडून कर्ज घेण्यात उत्सुक असतात. कारण परतफेड न करण्याची शक्यता जास्त असते. सुरक्षित व कमी जोखीम असलेले कर्जदार उच्च व्याजदरामुळे कर्ज घेत नाही. परिणामी काय होतो, बँकांचा तोडतो आणि हे देखील काय आहे, प्रतिकूल निवडीचे एक उदाहरण आहे. आता आपण उपाय बघूया प्रतिकूल निवडीसाठी काय काय उपाय आहेत. तर संकेत देणे, सिग्नलिंग म्हणतो आपण त्याला. तर सिग्नलिंग म्हणजे काय आहे? तर बाजारातील अधिक माहिती असलेल्या पक्षाकडे, लक्षात घ्या, बाजारातील अधिक माहिती असलेल्या पक्षाकडे आपल्या गुणवत्तेबाबत संकेत देण्याची पद्धत, ज्यामुळे माहितीतील असमानता कमी होते. या उपायाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे खरेदीदाराला घटकांची खरी गुणवत्ता समजेल, ज्यामुळे चांगले घटक काय होतात, टिकतात आणि खराब घटक ओळखता येतात. आता याच्यामध्ये शिक्षण आहे, तर लक्षात घ्या. अ, आता शिक्षण क्षेत्रामध्ये जो शिक्षण घेणारा, आपण ज्याला उमेदवार म्हणू शकतो. उमेदवार आपल्या कौशल्याची व पात्रतेची माहिती स्पष्ट करण्यासाठी डिग्री, प्रमाणपत्रे किंवा अनुभवाचे पुरावे दाखवतो, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ अजून थोडा वेगळं सांगते. MBA किंवा PG प्रमाणपत्र असल्यास अ, जो नियोक्ता उमेदवाराची गुणवत्ता समजते, बरोबर. आलं लक्षामध्ये? किंवा वस्तू विक्री. आता विक्रेते ग्राहकांना वस्तूची गुणवत्ता दाखवण्यासाठी काय-काय करतो बरं? वॉरंटी दाखवतो किंवा ब्रँडचं नाव दाखवतो. हं. किंवा गुणवत्ता प्रमाणपत्र दाखवतो किंवा एक स्मार्टफोन विक्रेत्याने 1 वर्षाची वॉरंटी देणे म्हणजेच काय? तो उत्पादनावर विश्वास ठेवतो आणि ग्राहकासाठी काय होतं? गुणवत्ता स्पष्ट होते. म्हणजे माझी वस्तू चांगली आहे हे दाखवण्यासाठी जो वस्तू विक्रेता असतो, तो त्याची गुणवत्तेचं प्रमाणपत्र दाखवतो किंवा ब्रँडेडचं नाव दाखवतो. आलं लक्षामध्ये? तिसरा मुद्दा आहे आपला ऑनलाईन मार्केटिंग. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये पण काय असतं, जे Amazon किंवा Flipkartवर ग्राहक उत्पादनाची खरी गुणवत्ता जाणून घेऊ शकतो. आलं लक्षामध्ये? आणि चुकीच्या किंवा कमी गुणवत्तेच्या विक्रेत्यांपासून काय करू शकतो, स्वतःचा बचाव करू शकतो. आता आरोग्य विमा. आता विमा कंपनीला खात्री देण्यासाठी काही ग्राहक आपल्या आरोग्यविषयक अहवाल किंवा फिटनेस प्रमाणपत्र दाखवतात आणि हे संकेत विमा कंपनीला जोखीम कमी करण्यास काय करतं, मदत करतं. आणि 5वा मुद्दा आहे आपला नोकरी व भरती बाजार. आता यामध्ये काय होतं, की जे उमेदवार असतात, उमेदवाराने इंटरव्ह्यू, पोर्टफोलिओ किंवा अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करून आपली गुणवत्ता दाखवतो. हे संकेत नियोक्त्यास काय होतं, योग्य उमेदवार निवडण्यास काय होतं, मदत करतो. आणि म्हणून सिग्नलिंग या उपायामुळे काय होते, व्यवहारातील माहितीची जी असमानता असते ती काय होते, कमी होते. चांगले घटक काय होतात, टिकतात. ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि बाजारपेठ अधिक कार्यक्षम व पारदर्शक बनते. नंतर आहे स्क्रीनिंग. यामध्ये काय होतं, की माहीत नसलेल्या पक्षाकडून व्यवहारापूर्वी दुसऱ्या पक्षाची गुणवत्ता, क्षमता किंवा जोखीम तपासली जाते आणि या उपायाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे जास्त जोखीम असलेल्या घटकांची निवड कमी करणे. लक्षात घ्या, जास्त जोखीम असलेल्या घटकांची निवड कमी करणे आणि सुरक्षित व गुणवत्तापूर्ण घटक टिकवणे. यामध्ये विमा बाजार आहे, कर्ज बाजार आहे किंवा नोकरीची भरती प्रक्रिया. त्यामुळे म्हणजे काय होतं, स्क्रीनिंगमुळे काय होतं, की माहितीतील असमानता कमी होते, योग्य घटक निवडले जातात आणि बाजारपेठ काय होतं, अधिक कार्यक्षम व सुरक्षित बनतं. नेक्स्ट आहे माहिती उघड करणे. आता यामध्ये काय होतं, की माहिती उघड करणे म्हणजे व्यवहारातील सर्व पक्षांना आवश्यक व योग्य माहिती पुरवणे. या उपायाचं उद्दिष्ट म्हणजे माहितीतील असमानता कमी करणे, बाजारपेठेत पारदर्शकता वाढवणे आणि ग्राहकांचा विश्वास वाढवणे. यामध्ये तुम्हाला औषध उद्योग आहेत, वस्तू विक्री आहेत आणि कर्ज विमा बाजार म्हणजे माहिती उघड करणे. या उपायामुळे काय होतं, की संपूर्ण व्यवहार अधिक पारदर्शक होतो. माहितीतील असमानता कमी होते आणि योग्य घटक टिकतात, ज्यामुळे बाजारपेठ अधिक कार्यक्षम बनते. 4था मुद्दा आहे आपला सरकारी नियम. सरकारी नियमन. तर सरकारी नियमन म्हणजे सरकाराद्वारे कायदे, नियम आणि मानके लागू करणे. जेणेकरून काय होतं, की माहितीतील तुटपणा, जोखीम आणि बाजारातील अपयश कमी होईल. या उपायाचं उद्दिष्ट म्हणजे बाजारात पारदर्शकता वाढवणे, चांगला घटक टिकवणे आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे. हं. आणि यामध्ये मी मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला. विमा क्षेत्र आहे, वस्तू उद्योग आहे किंवा बँकिंग, कर्ज. म्हणजे सरकारी नियम यामुळे काय होतं, माहितीतील असमानता कमी होते. योग्य घटक काय होतात, टिकतात आणि बाजारपेठेत अधिक कार्यक्षम व सुरक्षित बनते. लक्षात घ्या, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. तसेच सामाजिक कल्याण काय होते, सुनिश्चित होते.
म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो, की असममित माहिती ही बातील अपयशाची एक प्रमुख समस्या आहे, जिथे व्यवहारातील पक्षांकडे समान माहिती नसते. एका पक्षाकडे अधिक अचूक किंवा गुप्त माहिती असते, तर दुसऱ्या पक्षाकडे अपूर्ण माहितीवर आधारित काय करायला लागतो? निर्णय घ्यावा लागतो. असममित माहिती व प्रतिकूल निवड हे बाजारातील अपयशाची मुख्य कारणे आहेत. योग्य उपायांच्या अंमलबजावणीतून बाजार कार्यक्षम, सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या काय होतो? फायदेशीर बनतो. आता नेक्स्ट मुद्दा आहे आपला नैतिक धोका. नैतिक धोका हा त्या परिस्थितीला म्हणजे नैतिक धोका हा त्या परिस्थितीला म्हणतात, जेव्हा एखादा करार किंवा संरक्षण मिळाल्यानंतर व्यक्तीचे वर्तन बदलते, ज्यामुळे काय होतं? धोका वाढतो आणि दुसऱ्या पक्षाला आर्थिक किंवा सामाजिक नुकसान होऊ शकतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर विमा घेतल्यानंतर ग्राहक जास्त काळजी घेत नाहीत. विमा घेतल्यानंतर ग्राहक जास्त काळजी घेत नाहीत किंवा जोखीमपूर्ण वर्तन करतो, कारण नुकसान भरपाई मिळणार असते आणि हे त्याला माहीत असतं. तसेच कर्ज मिळाल्यानंतर कर्जदार पैसे परतफेड करण्याची जबाबदारी कमी घेतो आणि जोखीम अधिक पत्करतो. कर्मचारीही करारानंतर किंवा बोनस मिळाल्यानंतर कामात मन न लावणे किंवा मेहनत कमी करणे यांसारखे वर्तन करू शकतात. मॉरल हर्जटची समस्या मुख्यतः असममित माहितीशी संबंधित आहे, कारण दुसऱ्या पक्षाला व्यक्तीच्या वर्तनाची पूर्ण माहिती नसते. परिणामी बाजारपेठेची कार्यक्षमता कमी होते आणि सामाजिक व आर्थिक नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून सरकार किंवा संस्थांना देखरेख किंवा किंवा विमा किंवा कर्जासाठी ग्राहकाचा स्वतःचा काही भाग भरणे, कार्यक्षमता आधारित करार आणि व्यवहारांवर माहिती उघड करणे अशा उपाययोजना काय करायला लागतात? राबवाव्या लागतात. आता मॉरल हर्जर म्हणजे करार किंवा संरक्षण मिळाल्यानंतर व्यक्तीचे वर्तन बदलणे, ज्यामुळे जोखीम वाढते आणि दुसऱ्याला काय होतं? पक्षाला काय होतं? नुकसान होऊ शकतं. आता आपण याची वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत. व्यवहारानंतर उद्भवते. आता लक्षात घ्या, मॉरल हर्जर किंवा नैतिक धोका ही समस्या मुख्यतः म्हणजे व्यवहार झाल्यानंतर दिसून येते. पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा, व्यवहारानंतर दिसून येते आणि प्रतिकूल निवड ही व्यवहाराआधी. आता नैतिक धोका ही समस्या मुख्यतः व्यवहारानंतर दिसून येते. म्हणजे करार किंवा संरक्षण मिळाल्यानंतर व्यक्तीचे वर्तन बदलते. विमा घेतल्यानंतर ग्राहक जास्त काळजी घेत नाही, कारण नुकसान भरपाई मिळणार आहे हे त्याला माहीत असते. त्याने आधीच ज्या प्रमाणात जोखीम टाळली असेल, आता तो ती काळजी काय करतो? कमी करतो आणि जोखीम वाढते. नक्कीच व्यक्ती जबाबदारी कमी घेतो आणि अधिक धोका काय करतो? पत्करतो. तिसरं आहे असममित माहितीशी संबंध. दुसऱ्या पक्षाला वर्तन पूर्णपणे माहीत नसते ना. चौथा आहे सामाजिक व आर्थिक नुकसान. विमा, बँकिंग किंवा रोजगार बाजारात अनावश्यक खर्च किंवा तोटा होतो. आता त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. विमा बाजार आहे, बँकिंग, कर्ज किंवा नोकरी व कर्मचारी. लक्षात घ्या, विमा बाजाराचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का विमा घेणारा ग्राहक विमा मिळाल्यानंतर जास्त काळजी घेत नाही वगैरे, वगैरे. तर बँकिंग आणि कर्ज ह्या संदर्भात काय म्हणता येईल, तर कर्ज मिळाल्यानंतर काही कर्जदार परतफेड करण्याच्या जोखमीला कमी महत्त्व देतात. म्हणजे व्यवसायासाठी कर्ज मिळाल्यानंतर काही उद्योजक जोखमीच्या योजना घेतात किंवा परतफेड टाळतात. त्यामुळे बँक किंवा वित्तीय संस्थांना आवश्यक तोटा काय करतात? सहन करतात. पण नोकरी आणि कर्मचारी तर कर्मचारी बोनस, पगार किंवा इतर सुरक्षा मिळाल्यानंतर आपल्या कामात मन कमी लावतो किंवा जास्त आराम करतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कामगार पूर्ण कामगिरी करण्याऐवजी काही काम टाळतो किंवा उशिरा काम करतो. कारण त्याला पूर्ण सुरक्षा किंवा बोनस मिळणार आहे असे वाटते. त्यामुळे नियोक्त्याला काय होतं? आर्थिक आणि सामाजिक नुकसान होते. आता त्याच्यावर उपाययोजना आहे, देखरेख आहे. तर देखरेख नक्कीच कर्मचाऱ्यांची कामगिरी पाहण्यासाठी वेळोवेळी कामाचे रिपोर्ट हे देखरेखचं उदाहरण आपण देऊ शकतो. त्यांचा स्वतःचा भाग करणे. म्हणजेच काय, विमा रक्कम मिळवण्यापूर्वी ग्राहकाला स्वतःचा काही भाग भरण्यास बरोबर ना? वा वाहन विमा किंवा आरोग्य विमा घेतल्यावर
हां, नुकसान भरपाई मिळण्यापूर्वी ग्राहकाने 100% भाग भरणे आवश्यक असेल, तर ग्राहक जास्त काळजी घेण्यास प्रवृत्त होतो आणि नैतिक धोका काय होतो, कमी होतो. तिसरा आहे कार्यक्षम आधारित करार. आता कार्यक्षम आधारित करारामध्ये आपण काय करू शकतो, की विक्री कर्मचारी जास्त विक्री केल्यावर बोनस मिळवतो. बरोबर आहे. कर्मचारी जास्त विक्री केल्यावर बोनस मिळतो किंवा कामगार अधिक उत्पादन ठरवल्यास अतिरिक्त लाभ मिळतो. यामुळे काय होतं, करारानंतर वर्तन सुधारतं आणि मॉरल हॅझार्ड काय होतो, टाळला जातो. चौथा मुद्दा आहे माहिती उघड करणे. कंटाळा आला का तुम्हाला? आपण MCQ बघूया चला. आधी माहितीची उघड याचं एक्सप्लेन करूया, की व्यवहारानंतर आवश्यक माहिती उपलब्ध करून ठेवणे. उदाहरणार्थ विमा कंपनी ग्राहकाच्या आरोग्य अहवाल, बँक कर्जासाठी आर्थिक इतिहास किंवा नोकरीत कर्मचाऱ्याचे रिपोर्ट मागते. यामुळे काय होतं, माहितीची पारदर्शकता वाढते आणि जोखीम कमी होते आणि बाजारपेठ अधिक कार्यक्षम ठरतात. आपण MCQ बघू म्हणजे तुम्हाला बोर नाही होणार. थोडंसं कठीण आहे भाग, पण असो. शब्द कानावर लक्षात ठेवा. जे शब्द येतात ते मनापासून लक्षात ठेवा. आणखी असेच पेपर तुम्हाला विचारलं जाणार आहे. काका रे, बाबा रे, मामा रे असं तुम्हाला करून चालणार नाही. आता आपण MCQमध्ये असममित माहिती, प्रतिकूल निवड आणि नैतिक धोका याचा आपण काय पाहतोय? MCQ पाहतोय. तर आपला पहिला प्रश्न आहे, असममित माहिती म्हणजे काय? सांगा, असममित माहिती काय? पर्याय ए, दोन्ही पक्षांकडे समान माहिती असते. असते का? पर्याय बी, एका पक्षाकडे अधिक माहिती असणे. पर्याय सी, बाजारात किमती स्थिर असणे आणि पर्याय डी, सरकारची किंमत नियंत्रण व्यवस्था. तर लक्षात घ्या, असममित माहिती म्हणजे काय? तर हा जो प्रश्न आहे हा UGC नेट आणि महाराष्ट्र सेट अशा प्रश्नामध्ये तुम्हाला येऊ शकतं. तर आपण पाहूया पहिला पर्याय, दोन्ही पक्षांकडे समान माहिती असणे. तर हे चुकीचे आहे. कारण दोन्ही पक्षांकडे समान माहिती असणे म्हणजेच काय? परफेक्ट इन्फॉर्मेशन. असममित माहिती याच्या अगदी उलट संकल्पना आहे ही. त्यामुळे हा पर्याय आपला काय आहे? चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघा, एका पक्षाकडे अधिक माहिती असते. नक्कीच हा पर्याय बरोबर आहे. कारण असममित माहिती म्हणजे अशी परिस्थिती जिथे व्यवहारातील एका पक्षाकडे दुसऱ्या पक्षापेक्षा अधिक अचूक किंवा गुप्त माहिती असते. हीच असममित माहितीची काय आहे? मूलभूत व्याख्या आहे. पर्याय सी बघा, बाजारात किमती स्थिर असणे. तर हा पर्याय देखील आपला काय आहे? चुकीचा आहे. सरकारी नियंत्रण असो, आधी हे बघूया. बाजारात किमती स्थिर असणे. किमती स्थिर असणे हे प्राईस रिजिडिटी किंवा प्राईस स्टॅबिलिटीशी संबंधित आहे आणि त्याचा माहितीशी असा काही थेट संबंध नाही. त्यामुळे आपला पर्याय सी हा चुकीचा आहे. पर्याय डी पहा, सरकारची नियंत्रण व्यवस्था. तर हा पर्याय देखील काय आहे बाळांनो? चुकीचा आहे. सरकारची नियंत्रण व्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट रेग्युलेशन. ती असममित माहितीचा उपाय असू शकत नाही. पण ती असममित माहितीची व्याख्याही नाही. आलं लक्षामुळे त्यामुळे हा पर्याय डी हा काय आहे आपला? चुकीचा आहे. नेक्स्ट पहा प्रश्न आपला, लेमन्स मार्केट कोणत्या समस्या संदर्भित करते? लेमन्स मार्केट कोणत्या समस्या संदर्भित करते? तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजलं ना? पर्याय काय आहे? बी. त्याचं विश्लेषण पुन्हा एकदा करून दाखवते मी. एका पक्षाकडे अधिक माहिती आहे ना तुम्हाला, मगापासून आपलं तेच चाललंय, की असममित माहिती ही अशी परिस्थिती आहे जिथे आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या पक्षांकडे समान माहिती नसते आणि एका पक्षाकडे दुसऱ्यापेक्षा अधिक किंवा अचूक माहिती असते. याच माहितीतील असमानतेमुळे पुढे काय होतं, प्रतिकूल निवड आणि नैतिक धोक्यासारखे काय होतात, समस्या निर्माण होतात. आणि दुसरा प्रश्न, लेमन्स मार्केट कोणत्या समस्या संदर्भित करतात? तर पर्याय ए, मॉरल हझार्ड, पर्याय बी, ॲडव्हर्स सिलेक्शन, पर्याय सी, पब्लिक गुड्स आणि पर्याय डी, परफेक्ट कॉम्पिटिशन. लक्षात घ्या. आता लेमन्स मार्केट हा प्रश्न जॉर्ज ऑकरलॉफ यांच्या लेमन्स मार्केट या सिद्धांतावर आधारित आहे. आलं लक्षामध्ये? वापरलेल्या गाड्यांचा बाजार, जिथे विक्रेत्याकडे गाडीच्या गुणवत्तेबाबत अधिक माहिती असते तर खरेदीदाराकडे काय असते? कमी असते. त्यामुळे व्यवहार होण्यापूर्वीच चुकीची निवड होते. ही स्थिती असममित माहितीमुळे निर्माण होते.
तर पहिला आहे आपला मॉरल हझर्ड. तर हा पर्याय काय आपल्या बाळांनो चुकीचा आहे. कारण मॉरल हझर्ड ही समस्या करार झाल्यानंतर हां, करार झाल्यानंतर उद्भवते. लेमन्स मार्केटमध्ये मात्र समस्या व्यवहार होण्याआधीच निर्माण होते. दुसरा मुद्दा आहे आपला ॲडव्हर्स सिलेक्शन म्हणजेच काय प्रतिकूल निवड. हा पर्याय अगदी योग्य आहे. कारण असममित माहितीमुळे चांगल्या गुणवत्तेच्या गाड्या बाजारातून बाहेर पडतात आणि खराब गाड्या काय होतात बाजारात शिल्लक राहतात. व्यवहारापूर्वी होणाऱ्या या चुकीच्या निवड प्रक्रियेलाच ॲडव्हर्स सिलेक्शन असं म्हणतात. आता पर्याय सी पब्लिक गुड्स. तर सार्वजनिक वस्तू हा पर्याय चुकीचा आहे. कारण सार्वजनिक वस्तूंची वैशिष्ट्ये हे काय अपवर्जन तत्व त्याला लागू असतं. हं. आणि कुठल्याही प्रकारची स्पर्धा वगैरे नसते. म्हणजे एखाद्याने एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला, सार्वजनिक वस्तूचा उपभोग घेतला, तर दुसऱ्याचा उपभोग कमी होतो का? नाही होत. लेमन्स त्यामुळे हा पर्याय आपला काय आहे? तिसरा चुकीचा आहे. लेमन्स मार्केटचा याच्याशी कुठलाही संबंध नाही आहे. पर्याय डी पहा. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच काय पूर्ण स्पर्धा बाजार. तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण माहिती असते. हां, पूर्ण माहिती असते ग्राहकाला, विक्रेत्यांना. तर लेमन्स मार्केटमध्ये हे अपूर्ण व असममित माहितीचे काय आहे? उदाहरण आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे प्रतिकूल निवड, ॲडव्हर्स सिलेक्शन. ॲडव्हर्स सिलेक्शन. नेक्स्ट बघूया आपण प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणती समस्या विमा घेतल्यावर वर्तनात बदलामुळे उद्भवते? पर्याय ए इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, पर्याय बी मॉरल हझर्ड, पर्याय सी ॲडव्हर्स सिलेक्शन आणि पर्याय डी लॉस. त्यानंतर आपण पर्याय प्रत्येकाचा हे पाहून घेऊया. पर्याय ए इम्परफेक्ट कॉम्पिटिशन अपूर्ण स्पर्धा हा पर्याय चुकीचा आहे. कारण अपूर्ण स्पर्धा ही बाजार रचनेशी संबंधित संकल्पना आहे. विमा घेतल्यानंतर व्यक्तीचे वर्तन बदलते. याच्याशी थेट संबंध नाही आहे. त्यामुळे हा पर्याय आपला काय आहे? चुकीचा आहे. पर्याय बीकडे वळा. हा पर्याय योग्य आहे. कारण मॉरल हझर्ड म्हणजे विमा किंवा संरक्षण मिळाल्यानंतर व्यक्ती अधिक निष्काळजी किंवा जोखीमपूर्ण वर्तन करते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, वाहन विमा घेतल्यानंतर वाहन चालवताना काळजी कमी घेतो किंवा आरोग्य विमा घेतल्यानंतर आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतो. ही समस्या नेमकी विमा घेतल्यानंतर वर्तन बदलल्यामुळे उद्भवते. त्यामुळे आपला हा पर्याय उत्तर आपलं काय आहे? योग्य आहे. तिसरं आहे ॲडव्हर्स सिलेक्शन. हा पर्याय चुकीचा आहे. कारण ॲडव्हर्स सिलेक्शन ही समस्या विमा घेण्यापूर्वी निर्माण होते. यात जास्त जोखीम असलेले लोकच काय करतात? विमा घेण्यास पुढे येतात. आणि डी आहे आपला डेड वेट लॉस म्हणजेच काय? मृत भार तोटा. तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण मृत भार तोटा हा कर, अनुदान किंवा किंमत नियंत्रणामुळे निर्माण होणारा कार्यक्षमतेचा तोटा आहे. विमा घेतल्यानंतर वर्तन बदलण्याशी त्याचा थेट संबंध नाहीये. आपलं योग्य उत्तर काय आहे? नैतिक धोका, मॉरल हझार्ड. कारण विमा घेतल्यानंतर व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणार आहे हे माहीत असल्यामुळे ती अधिक निष्काळजी किंवा जोखीमपूर्ण वर्तन करते. म्हणजेच करार झाल्यानंतर वर्तनात बदल होतो. हीच मॉरल हझार्डची मुख्य ओळख आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला ॲडव्हर्स सिलेक्शन मुख्यतः केव्हा होते? पर्याय ए करारानंतर, पर्याय बी करारापूर्वी, पर्याय सी केवळ सार्वजनिक वस्तूंमध्ये आणि पर्याय डी परफेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये. तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे ॲडव्हर्स सिलेक्शन ही समस्या नेमकी केव्हा उद्भवते याबाबत आहे. म्हणजेच ही समस्या करार होण्यापूर्वी की करार झाल्यानंतर निर्माण होते हे ओळखायचं आहे आपल्याला. तर पर्याय ए पहा करारानंतर. हा पर्याय चुकीचा आहे. कारण करारानंतर वर्तन बदलण्याची समस्या म्हणजेच नैतिक धोका. हां. पर्याय बी आहे करारापूर्वी. हा पर्याय योग्य आहे. कारण ॲडव्हर्स सिलेक्शन ही समस्या करार होण्यापूर्वीच उद्भवते. कारण त्यावेळी एका पक्षाकडे अधिक माहिती असते आणि
म्हणजे विमा घेताना आजारी व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याची माहिती असते, पण विमा कंपनीकडे त्याची माहिती नसते. त्यामुळे चुकीची निवड होते. म्हणून आपला करारापूर्वी हा प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. नेक्स्ट आहे केवळ सार्वजनिक वस्तूंमध्ये. तर हे देखील चुकीचे आहे. कारण ॲडव्हान्स सिलेक्शन ही समस्या विमा, कर्ज, कामगार आणि वापरलेल्या वस्तूंच्या बाजारात आढळते. सार्वजनिक वस्तूंचा त्याचा कोणताही संबंध नाहीये. डी बघा, परफेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजे पूर्ण माहिती असताना. तर हा पर्याय चुकीचा आहे. कारण ॲडव्हान्स सिलेक्शन ही समस्या असममित माहिती असल्यामुळेच निर्माण होते. पूर्ण माहिती असताना नाही. आता 5वा आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. यानंतर मी तुम्हाला सार्वजनिक अर्थशास्त्रासाठी खूप प्रश्न आणणार आहे, जेणेकरून महाराष्ट्र सेट आणि UGC नेटमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. हं. प्रश्न 5वा आहे आपला, खालीलपैकी कोणता एक मॉरल हॅझार्डचे उदाहरण आहे? तर पर्याय ए, आरोग्य विमा घेतल्यावर काळजी कमी करणे. पर्याय बी, एक घर विकत घेतल्यावर त्याची तपासणी करणे. पर्याय सी, मार्केटमध्ये किमती वाढीस लावणे आणि पर्याय डी, सरकारचे हस्तक्षेप कमी करणे. तर हा प्रश्न जो आहे हा नैतिक धोका या संकल्पनेवर आधारित आहे आणि मॉरल हझार्ड म्हणजे करार किंवा संरक्षण मिळाल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनात बदल होतो. त्यामुळे जोखीम वाढते. प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी कोणतं उदाहरण करारानंतरच्या वर्तन बदलाशी संबंधित आहे? तर पर्याय ए, आरोग्य विमा घेतल्यावर म्हणजे तुम्हाला यावर कोणत्या-कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. त्या प्रश्नांचा अभ्यास आपण करतोय. हं. आरोग्य विमा घेतल्यावर काळजी कमी करणे, हा पर्याय योग्य आहे. विमा मिळाल्यानंतर व्यक्ती स्वतःच्या आरोग्याबाबत कमी काळजी घेते, कारण खर्च विमा कंपनी भरेल असे तिला वाटते. हेच मॉरल हॅझार्डचे काय स्पष्ट उदाहरण आहे. पर्याय बी, एक घर विकत घेतल्यावर त्याची तपासणी करणे. तर हा चुकीचा आहे, कारण ही कृती व्यवहारापूर्वी किंवा व्यवहाराच्या वेळेची काळजी दर्शवते. यात करारानंतर जोखीम वाढत नाही, त्यामुळे हा मॉरल हॅझार्ड नाही. पर्याय सी, मार्केटमध्ये किमती वाढीस जाणे. तर हा पर्याय चुकीचा आहे, कारण किंमत वाढ ही मागणी पुरवठा किंवा महागाईशी संबंधित बाब आहे, मॉरल हॅझार्डशी नाही. पर्याय डी, सरकारचे हस्तक्षेप धोरणे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण सरकारी धोरणे ही बाजारातील अपयशावर उपाय असतात. मॉरल हॅझार्डचे हे उदाहरण नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे आरोग्य विमा घेतल्यावर काळजी कमी करणे. आता आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट मी तुम्हाला पब्लिक इकॉनॉमिक्स या विषयावर पूर्ण सिलॅबसवर आधारित सिलॅबसनुसार तुम्हाला मी MCQ आणणार आहे आणि त्या MCQचे सुंदर म्हणजे एक्झामविषयी रिलेटेड जसे तुम्हाला स्पष्टीकरण हवं त्या पद्धतीनेच तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल. कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमचं MCQवर कमांड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर जे सिलॅबसमध्ये तुम्हाला दिलेले आहे त्या सिलॅबसनुसार सार्वजनिक अर्थशास्त्र या विषयाचे MCQ तुम्हाला आपल्या या चॅनलला मिळतील. आणि नेक्स्ट मग एक-एक विषय आपण हातात घेऊया. एक्झामच्या आधी तुमच्या संपूर्ण विषयाचं म्हणजे जे महाराष्ट्र सेट किंवा UGC नेटचा सिलॅबसनुसार तुम्हाला प्रत्येक विषयाचं MCQ आणि त्याचे विश्लेषण आपल्या या प्लॅटफॉर्मला तुम्हाला मिळतील. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.